नमस्कार, मी मुग्धा धोत्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्टार मीडिया मराठीमध्ये. एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे पावटोलॉजी. त्या चित्रपटातील दिग्दर्शक आणि निर्माते आता आपल्यासोबत आहे. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? छान. तर हे पावटोलॉजी हे नावच खूप आगळं वेगळं आहे, म्हणजे एकदम उत्सुकता निर्माण होते. तर ह्या नावाविषयी तुम्हाला काय इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजी या नावाची एक कथा आहे संतोष शेंद्रे यांची. त्या कथेवर हा चित्रपटाचं पटकथा संवाद गीतं हे मी लिहिलेलं आहे. त्याचं मी दिग्दर्शनही केलं आहे, निर्मिती केलेली आहे. माझ्याबरोबर सागर वंजारी आहे. तर ह्या चित्रपटामध्ये जो पावटा हा जो शब्द आहे त्या पावट्यांचं म्हणजे रिकामटेकडी मुलं त्याला पावटा म्हणतात. जुना शब्द आहे हा. आता परत भेटू. पावटा हा जो शब्द आहे तो जुना शब्द आहे आणि अगदी 300-350 वर्षापूर्वींच्या काही ग्रंथांमध्ये याचे उल्लेख आहेत. तर पारावर बसणारी मुलं असतात, त्यांना काही काम नसतं, मग त्यांना बोलवून त्यांच्या पायाने धान तुडवणे वगैरे असं ती प्रक्रिया असायची. तर तेव्हापासूनचा असा शब्द आहे. जुन्या लोकांच्या तोंडी आहेत अजूनही शब्द रस्त्यावर, हे पावट्या असं म्हणतात ते. या निमित्ताने हे सगळं आलं. तर आता ही पावटे मुलं, मग त्यांचं पावटॉलॉजी, मग त्यांचं पावटत्व, असं करत करत ते आम्ही ते पुढे मी ते लिखाण करताना ते बिल्ड करत गेलो आहे. त्याची एक थिअरी झाली, मग त्याचं इन्स्टिट्यूट झालं, मग त्याचं कॉलेज झालं वगैरे वगैरे. तर असं ते नवीन जरा आहे प्रकरण. तुम्ही आधी संदीप सरांसोबत पण काम केलं, तर परत काम करताना तुम्हाला कसं वाटलं? संदीप बरोबर मी रंगापतंगा चित्रपट केला होता, त्याच्यात त्याला मोठी भूमिका होती. त्याच्यानंतर माझा व्हिडिओ पार्लर सिनेमा, त्याच्यात संदीप लीड आहे, तो लवकरच रिलीज होईल. हा सिनेमा तिसरा करताना मी संदीपला म्हटलं की अरे मी प्रोड्यूस पण करतो आणि तू पाहिजे माझ्या सिनेमात, असं कसं तू नाही आणि माझ्या सिनेमात असं नाही होणार, तू ये. आणि तो आला. त्याच्यामुळे छान मित्र आहे तो आणि उत्साह आहे त्याच्यामध्ये, त्याची स्वतःची एक एनर्जी आहे आणि खूप चांगलं मन लावून तो काम करतो आणि त्याला ही प्रोसेस माहिती आहे की मी काय पद्धतीने काम करतो, त्याच्यामुळे तेही त्याला आवडतं. त्यामुळे तो आहे आणि धमाल आणली आहे त्याला. आम्ही लुकला थोडंसं काम केलं आहे, मग त्याला मजा आली आहे एकूण सिनेमा करताना. तुम्हालाही दिसेल तो. नक्कीच. मगाशी म्हणाला की हा चित्रपट खूप काळानंतर आला, तर प्रत्येकाला एक इच्छा असते की आपलं काम, आपली फिल्म लवकर यावी. तशी काय किती अडचणी आले की एवढ्या वेळानंतर हा चित्रपट? असं असतं की प्रत्येक सिनेमा त्याचं नशीब घेऊनच जन्माला येतो. त्याच्यामुळे तो सिनेमा कधी यावा हे बरेचदा हातात नसतं आपल्या. आता अनेक अडचणी येतात की मोठं टीमवर्क असतं. आता या सिनेमा जवळजवळ 135 कलाकार स्क्रीनवर दिसतात अनेक सीनमध्ये एकत्र. मग सगळ्यांना एकत्र आणायचं, ते काम करायचं, त्याच्यानंतर त्याचं पोस्ट प्रोडक्शन करायचं. याच्यामध्ये लॉकडाऊन आलं. मग लॉकडाऊनमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या सगळ्या, एकदम आपलं आयुष्यच बदलून गेलं आपल्या सगळ्यांचं. मग त्याच्यानंतर खूप मोठी रांग लागली, खूप सिनेमे तयार झाले, खूप होत आहेत, ते आठवडे 52च आहेत. त्याच्यामध्ये शिवाय मग आता ह्या सिनेमा येतोय, तो मोठा येतोय, मग आपला सिनेमा कसा आहे, अशा बऱ्याच अडचणी त्याच्यामध्ये असतात. आणि पटकन व्हावं प्रत्येक गोष्ट, असं प्रत्येकाला वाटत असतं आपण पटकन मोठे व्हावं, पटकन पैसे मिळावे, पटकन काहीतरी व्हावं, पण असं नाही होत. पटकन हळूहळू होत असतं. प्रत्येक गोष्टही त्याच्या स्पीडने पुढे जात असते. तर ही सगळी प्रोसेस अशी आहे. आणि आता सुदैवाने आपल्याला त्याचे निर्माते मिळाले, त्याचे प्रेझेंटर मिळाले आणि त्यांनाही हा सिनेमा आवडला. सिनेमा हा किती जुना आहे किंवा किती आधी लिहिला आहे हे तसं इतकं महत्त्वाचं नाही आहे. ही नंतरच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगण्याच्या या गोष्टी आहेत. मूळ सिनेमा कसा आहे इथून ती गोष्ट सुरू होते. जर आत्ता मी सिनेमा बघत असताना मला पडद्यावर तो छान दिसला तर मला काय फरक पडतो, तो 5 वर्षापूर्वी झाला आहे का 10 वर्षापूर्वी झाला आहे. आत्ताही तुमच्या आवडीचे जर सिनेमे असतील ते 5-10, तर माझ्या आवडीचा शोले हा सिनेमा आहे, मी आजही पुन्हा बघू शकतो ना. मला काय फरक पडतो तो कधी झाला आहे. तर त्याच्यामुळे तसं काही त्यांनी फरक नाही पडत. तो सगळा निर्मात्यांना आम्हाला माहिती असतं की किती वर्ष झाली, किती बर्डन आपण कॅरी करतोय. लोकांना एकत्र घेतलं, मग पुढे तो होत नाही आहे. लोक प्रश्न विचारतात, जनरल भेटणारे मित्र प्रश्न, अरे कधी होणार तो सिनेमा, तर ते उत्साहाने विचारतात. ते आम्हाला माहिती असतं की आम्हाला वेगळ्या प्रकारचं आहे. दुसरं असं की सिनेमा रिलीज करणं ही पण एक वेगळी गोष्ट आहे. असं नाही होत ना की तुम्ही सिनेमा केला आणि थिएटरमध्ये लावून टाकला, असं होत नाही. त्याचं रिलीज असतं, त्याची पब्लिसिटी असते, त्याच्यासाठी येणारा खर्च असतो. तर अशा सगळी गणितं त्याच्यामध्ये असतं. ते इतकं सोपं नाही, म्हणजे प्रेक्षकांना कदाचित ते कळणार नाही. त्यांना कळण्याची आवश्यकता नाही. त्यांना आलेला सिनेमा आनंदाने बघावा. तर आता आम्ही आमची मेहनत केलेली आहे. आता तुम्ही थिएटरमध्ये जा आणि सिनेमा बघा, एवढंच मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो. तुम्ही
तुम्ही दिग्दर्शक पण आहात आणि निर्माते पण आहात, तर हे कॉम्बिनेशन खूपच अजब आहे, खूपच कमी. तर ही काय? एकतर या सिनेमाचं लेखक मी आहे आणि दिग्दर्शक मी आहे आणि निर्माता मी आहे. मी 3 गोष्टी केल्या आहेत. गीत लेखन पण मी केलं आहे. तर हे माझं लेखन दिग्दर्शन हे माझं नेहमीचं काम आहे. चित्रपटाची निर्मिती हे मी कधी काही केलं नव्हतं. मी निर्माता म्हणून गेली 20 वर्ष काम करतो आहे. मी TV प्रोडक्शन केलं आहे. मी एज्युकेशनल फिल्म्स पुष्कळ केलेले आहेत निर्माता म्हणून. जवळजवळ 450 एपिसोड्स मी एज्युकेशनल फिल्म्सचे केलेले आहेत. मग ते मला माहिती आहे फील्ड, पण प्रत्यक्ष आपण त्याच्यामध्ये पैसे टाकावे असं कधी विचार आला नव्हता. पावटॉलॉजीचं असं झालं की ही स्क्रिप्ट घेऊन अनेक निर्मात्यांना मी भेटलो आणि योगायोगाने प्रत्येकालाच हा सिनेमा करायचा होता. फक्त काही टर्म कंडिशन जुळत नव्हत्या म्हणून तो राहिला. मग असं झालं की सागर होता माझ्याबरोबर. मी म्हटलं की चला मग आपण दोघंच निर्मिती करू, आपण आपल्याकडचे पैसे टाकू आणि बघूया हा सिनेमा होतोय का. लोकांना अपील करू, आपल्याबरोबर लोक आहेत त्यांना सांगू की तुम्हाला स्क्रिप्ट आवडली असेल तर आमच्याबरोबर काम करा, आमच्या बजेटमध्ये काम करा. तर हे लक्षात आलं की अरे हे होऊ शकतं आहे आणि प्रयोग आहे, शेवटी प्रयोग करत राहिले पाहिजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. तर मग असं करत करत तो लेखक दिग्दर्शक निर्माता असं ते झालेलं आहे. याचा अर्थ असा नाही की मी रोज उठून सिनेमे करीन. प्रयोग करून बघितलाय, बघूया किती त्याला यश येतं. आता ट्रेलरमध्ये आपण बघितलं की हा चित्रपट कॉलेज लाईफवर आहे, म्हणजे दंगे, मस्ती, धमाल, फ्रेंड्स. तर तुमचे काही कॉलेजचे किस्से तुम्हाला सांगू इच्छित किंवा काहीतरी मेमरीज तुम्हाला जागे झाले असतील? त्या असतातच, कारण शेवटी तुमचे कॉलेजचे जे मित्र असतात, शाळेतले मित्र असतात, ते आयुष्यभर तुमच्यासोबत असतात आणि ह्या मित्रांबरोबर कायम मस्ती होत असते. म्हणजे त्यातले अनेक गोष्टी डायरेक्टली कधी इनडायरेक्टली असं छोट्या छोट्या सटल याच्यामध्ये तुमच्या सिनेमांमध्ये पण येत असतात. तर आमच्याही शाळेच्या कॉलेजच्या मित्रांचा ग्रुप आहे, त्यांच्याबरोबर आम्ही मस्ती अनेक वर्ष करतो, अजूनही करतो भेटल्यावर. तर मजा आली. म्हणजे आत्ता माझ्याकडे सगळे आम्ही 8-9 मित्र आलो होतो आणि सगळ्यांनी महाबळेश्वरला जायचं ठरवलं. तर माझ्याकडे आर्टिगा गाडी आहे, तर माझ्या उंचीचे आणि रुंदीचे 9 जण आम्ही त्या गाडीत बसलो आणि असं सगळ्यांनी ठरवलं नाही एकाच गाडीत जायचं. असं कसं प्रॉब्लेम आहे, असं कसं ॲडजस्ट होत नाही, आपण शाळेत असताना नाही का ॲडजस्ट करायचं. तर आणि काही नाही, प्रत्येकाकडे स्वतःच्या 1-1, 2-2 गाड्या आहेत, असे सगळे सदन मित्र आहेत, पण ते बसले एकाच गाडीत नाही, एकाच गाडीतून जायचं, प्रवास करायचा. तर अशा गोष्टी होत असतात आणि त्याचा आनंद मित्रांबरोबरचा तो वेगळा असतो. तर माझी इच्छा अशी आहे की या सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन आम्ही हा सिनेमा बघू आणि परत एकदा आनंद घेऊ. आता ह्या चित्रपटात अनेक कलाकार आहेत, म्हणजे नवीन कलाकार पण बघायला भेटतात आणि खूप सारे सिनियर कलाकार आहेत, पण एकत्र घेऊन काम करू. एक तर दिग्दर्शन म्हणजे प्रत्यक्ष शूटिंग ही तशी छोटी गोष्ट असते, ती एक्झिक्युशनची गोष्ट असते. त्याचं सगळं प्लॅनिंग आधी होत असतं. म्हणजे जेव्हा आम्ही 3 महिने प्री प्रोडक्शन या सिनेमाचे केले, 3 महिने आम्ही प्लॅन करत होतो की सिनेमा शूट कसा करायचा, सो त्याचे शॉट कसे असतील, त्याच्यामध्ये लेन्स काय वापरायचे, इतकं सगळं त्याच्यावर काम होत असतं. त्याचे मोमेंट काय असेल, आर्टिस्ट कुठून कुठे येईल, काय होईल, अँगल काय असतील, या सगळ्याचं प्लॅनिंग आधीच करायचं असतं सिनेमामध्ये. वेळेवर काही होत नाही सिनेमामध्ये. वेळेवर एकच गोष्ट होते, त्याला फजिती म्हणतात मराठीमध्ये, दुसरं वेळेवर या क्षेत्रात काही होऊ नाही शकत. तर हे सगळं प्लॅनिंग केल्यामुळे पुढे ते सगळं सोपं झालं. दुसरं असं की जे सिनियर कलाकार आहेत, सगळे व्यावसायिक कलाकार आहेत, त्यांना माहिती असतं की कसं काम करायचं, कुठल्या स्क्रिप्टसाठी आपण काम करायचं. तर त्यांना एक चांगली स्क्रिप्ट दिली की ते छान, त्यांना कळतं की अरे मजा आहे याच्यामध्ये, आणि मग ते सोपं होतं. नवीन कलाकार असतात, त्यांच्यासाठी आम्ही रिहर्सल्स घेतो, त्यांना काम देतो. इव्हन सगळ्या कलाकारांनी या सीनच्या रिहर्सल्स केलेल्या आहेत, त्याच्यावर काम केलं आहे. म्हणजे सयाजी शिंदेसारखे सिनियर आर्टिस्ट असतील, म्हणजे कितीतरी सिनेमे त्यांनी मोजणं सोडून दिले, 500 सिनेमे केले असतील आत्तापर्यंत. पण ते म्हटलं नाही, हा सीन मला असंच करायचं आहे, ही स्क्रिप्ट मला असंच्या असं करायचं आहे, हे शब्द मला असेच बोलायचे आहेत. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला सीनच्या रिहर्सल केल्या आहेत आणि ते म्हणले मला खूप दिवसांनी ऑथर बॅक्ड स्क्रिप्ट मिळालं आहे की माझ्यासाठी लिहिलेलं वाटतं मला हे, तर मला हे असं जास्त करायचं आहे, आपण रिहर्सल करू. तर जेव्हा ते रिहर्सल करतात तेव्हा आपोआपच एक सेटवर पॉझिटिव्ह एनर्जी येते. गिरीश कुलकर्णी प्रत्येक गोष्टीत छोट्या छोट्या याच्यामध्ये त्याच्यावर काम असतं त्यांचं. तर जेव्हा हे लीड जेव्हा काम करतात तेव्हा आपोआपच त्याचा परिणाम इतर लोकांवर होतो की अरे हे सुद्धा रिहर्सल करतायत, असं नाही आहे की उठलो आणि तुम्ही ॲक्टिंग केली, अशी ॲक्टिंग होत नाही. तर मग त्याचं एनर्जी उरलेल्या सगळ्यांमध्ये प्रसारित होत असते. तर त्याच्यामुळे तसं सोपं होतं, जेव्हा कास्टिंग चांगलं होतं तेव्हा काम सोपं होतं.
चित्रपटात असं कुठला कॅरेक्टर आहे का की जी तुमचं पर्सनल फेवरेट आहे या फिर तुम्ही रिलेट करू शकता त्या कॅरेक्टरला? असं पर्सनल फेवरेट कॅरेक्टर लेखकाला दिग्दर्शकाला ठेवून चालत नाही. हे म्हणजे कोंबड्याला तुझ्या आवडीचं अंड कुठलं आहे विचारण्यासारखं आहे, तर असं नाही होत. ते त्यांनीच निर्मिती केलेली ती कॅरेक्टर्स असतात. त्यामुळे एक कुठलं तरी फेवरेट नसतं, सगळेच फेवरेट असतात. की छोट्यातलं छोटं कॅरेक्टर, छोटा एलिमेंटसुद्धा फार महत्त्वाचा असतो आणि मजा येते. आता स्क्रीनवर लोकांनी मला सांगायचं आहे की त्यांना काय आवडलं. तर जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? सर्व महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा सिनेमा तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तो छान आहे, तो धमाल आहे. तो बघून तुम्हाला अतिशय आनंद होईल आणि एक निखळ, विनोदी, मनोरंजक आणि एक छोटंसं सामाजिक गोष्टीवर भाष्य करणारं असा हा चित्रपट आहे. तर हा चित्रपट तुम्ही 11 एप्रिलला चित्रपटगृहात जाऊन जरूर बघा.